अंबरनाथ पश्चिम येथील पॅनल क्रमांक 15 वुलनचाळ सिंग हॉस्पिटल आणि शाफी मस्जिद परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईन आणि रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली. नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला हिरवा कंदील मिळाला असून त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना अक्षरशः खड्ड्यातून मार्ग काढावा लागत होता. अनेक वेळा पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान आणि गैरसोय होत होती. गेल्या तब्बल 15 वर्षापासून या समस्येचा सामना करत असलेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि मागण्या केल्या होत्या. मात्र अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबितच राहिला होता. अखेर नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ नगरपालिकेत या प्रश्नांची दखल घेत सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून प्रथम ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर आता रस्त्याच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या आणि खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या कामाला अखेर सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक अभिजित करंजुले पाटील यांचे आभार मानलेत. सिंग हॉस्पिटल प्रामुख्याने उलनचाळ हा जो रस्ता होता याच्यात ड्रेनेजचं जे काम होतं ते पण पूर्वी झालं होतं, परंतु एकदम खराब अवस्थेत ड्रेनेजचं काम होतं. म्हणजे जेव्हाही आउटलेट तर एवढं विचित्र होतं की लोकांच्या घरात ते पाणी जात होतं. इकडे जी मस्जिद आहे, मस्जिदच्या समोर कायम पाणी साठलं असायचं. ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत सर्वच इकडच्या रहिवासींनी याची तक्रार दिली होती आणि त्याच्या अनुषंगाने ड्रेनेजचं पण काम करण्यात आलंय. इकडे जो पूर्वी पेवर ब्लॉकचा रस्ता होता तो देखील पेवर ब्लॉक एकदम अल्प म्हणजे चांगल्या क्वालिटीचे नसल्यामुळे पेवर ब्लॉक पण संपूर्ण खराब झाले होते. त्या पेवर ब्लॉक काढून पूर्णपणे कॉन्क्रीट रोड इकडे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. खरंच म्हणजे ह्या परिसराने मी अभिजित करंजुले म्हणून या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जर का मला प्रामुख्याने यांचे आभार जर का व्यक्त करायचे त्या प्रभागाचा विकास करूनच त्या ठिकाणी आपण यांचे आभार व्यक्त करू शकतो. नाही, नक्कीच बघा, ही माझी नैतिक जबाबदारी आहे की ज्या ज्या समस्या नागरिकांना त्या ठिकाणी उद्भवत आहेत त्या समस्यातनं मार्ग काढून देण्याची जबाबदारी ही मी त्या ठिकाणी घेतली आहे. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातूनच मला एक खूप मोठी अधिकार त्या ठिकाणी मिळाले. त्या अधिकाराच्या माध्यमातून माझं कर्तव्य आहे की या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून द्यायची. प्रामुख्याने ह्या प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. म्हणजे हप्त्यातनं एकदा आणि दोनदाच पाणी येत होते. काहीतरी ग्रॅव्हिटीच्या लाईन असल्यामुळे टेक्निकल अडचण एवढी होती की हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा पाणी येत होतं. परंतु महायुतीच्या माध्यमातून आपण आज या प्रभागामध्ये एक 15 लाख लिटरची टाकीचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालंय. म्हणजे येत्या 1 वर्षामध्ये पाण्याची समस्या पण या ठिकाणी निघून जाईल. तेवढंच नाही तर इकडं महायुतीच्या माध्यमातून एक खूप चांगलं समाज मंदिराचं काम देखील पुढच्या महिन्यामध्ये चालू होत आहे. जवळपास म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घराचे लग्न असतील किंवा समाजकार्य असेल, समाजाला एकत्र येण्याचे काही साधन या ठिकाणी नव्हतं. तर ते एक समजा आपण एक हॉल बोलूया किंवा समाज मंदिर बोलूया, ते देखील इकडे आपण येत्या काळामध्ये चालू करतोय. सर, ये 15 साल से ये परिसर में पानी का ड्रेनेज का प्रॉब्लम था, गटर का प्रॉब्लम था, रास्ते बराबर नहीं थे, ब्लॉक वगैरह सब बराबर नहीं थे। जो दूसरे नगर से जो पहले नगर से जो थे वो सब दुर्लक्ष मतलब देख नहीं रहे थे। जब से अभी भाई आए, आज रोड का काम भी इतना अच्छा हुआ, ड्रेनेज का काम भी इतना अच्छा हुआ और गटर का काम भी इतना, आप देखते हो, बहुत बहुत अच्छा काम हुआ। तो हम चाहते हैं हम अभिजीत ही यहाँ पे हमेशा के लिए अभिजीत भाई रहे हमारे लिए बस। और उनका प्रमोशन हो बस, और भी प्रमोशन हो। पानी का टाकी हाँ, हमारी सबकी यही मांग है। और सब मतलब यहाँ के स्थानिक नागरिक भी सब बहुत खुश है भाई से। ऍक्च्युली माझ्या कारकिर्दीनंतर इकडे भरपूर प्रॉब्लेम आले. माझ्या कारकिर्दीमध्ये मी भरपूर सॉल्व्ह केले इकडे प्रॉब्लेम, आणि तेव्हा चांगलंच व्यवस्थित होतं. पण नंतर इकडे एवढे का हे जो नगरसेवक नंतर निवडून आलेले, कोणी इकडे पाहिलं पण नाही. इथे भरपूर कामाची म्हणजे हे होती. आता पण अपेक्षा आहे की आता सगळं व्यवस्थित होईल. बघू आता, लेट्स होप. हमारा रास्ता 15 साल से खराब ही था। अभिजीत दादा आने के बाद ये चाली की सुधार हुई है और इन लोग ने माशाल्लाह बहुत अच्छा काम किया। हमारे ड्रेनेज का, गटर का, पानी का लाइन हमारे आसिफ भाई उन्होंने रिक्वेस्ट करके लगाए। हम लोग चाहते हैं कि हर साल अभिजीत दादा ही आए और हमारी चाली का काम यूं ही तरक्की करे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.